अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली पुलाच्या येथील महाडिक पेट्रोल पंपासमोर काल सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एक विचित्र अपघात घडला। या अपघातात एक ट्रक आणि टाटा सफारी कारचं प्रचंड नुकसान झालं आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू आहे, त्यामुळे महाडिक पेट्रोल पंपासमोर हायवेच्या मध्यभागी सिमेंटचे मोठे दुभाजक लावून दोनही बाजूंची वाहतूक वळवण्यात आली आहे। काल सायंकाळी 5च्या सुमारास पुणे बाजूकडून बेंगलोरच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक थेट रस्त्यावरील मोठ्या सिमेंटच्या डिव्हायडरला जाऊन धडकला। ही धडक इतकी जोरदार होती की तो जर डिव्हायडर सरकून विरुद्ध बाजूच्या लेनवर जाऊन पडला। त्याचवेळी कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जाणारी टाटा सफारी कार तेथून जात असताना रस्त्यावर अचानक आलेल्या डिव्हायडरवर कार आदळून त्यावर जाऊन अडकली। या विचित्र अपघातात ट्रक आणि सफारी कार या दोनही वाहनांचं मोठं नुकसान झालं। या अपघातामुळे हायवेवरील दोनही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली आणि काही मिनिटातच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। अपघाताची माहिती मिळताच शिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी अपघातातील वाहने रस्त्यावरील डिव्हायडर बाजूला करून वाहतूक पुन्हा पूर्ववत व सुरळीत केली। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।